नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर टिफिन रेसिपीज मध्ये आज एक नवीन रेसिपी बघणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत. पण ती रेसिपी मी न करता माझी मुलगी करणार आहे, कारण तिच्या आवडीची ही रेसिपी आहे. कारण मुलांना मॅगी ही खूपच आवडत असते, पण मॅगी बरोबर अजून काय आपण घेऊ शकतो तर ते तीच सांगणार आहे. तर आज आपण बघणार आहोत अंडा मॅगी मसाला. आज माझी फेवरेट रेसिपी करणार आहोत, जे की आहे अंडा मसाला मॅगी. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मॅगी आणि अंडा, बट ऑब्विसली व्हेजिटेबल्स. त्याच्यासाठी मिरची, मटर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, अंडा, मीठ, तेल आणि बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर आणि हे शिमला मिर्च, 3 प्रकारचे शिमला मिर्च आणि सगळ्यात सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे हा मॅजिक क्यूब मॅगीचा. ओके, कढई तापलेली आहे, त्याच्यात आपण 3 ते 4 चम्मच तेल टाकूया. आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, थोडा हलवूया. ह्यात आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा भाजलेला आहे, तर आपण मिरची टाकूया. त्यात आपण काश्मीरी लाल मिरची टाकूया थोडीशी. आणि आता हा मालवणी मसाला आता आपण मिक्स करूया. थोडीशी हळद, टोमॅटो, जेव्हा हे टोमॅटो सॉफ्ट होतील ना, तेव्हा आपण ह्यामध्ये थोडं मीठ टाकूया. ह्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया. वाटाणे, त्या 3 शिमला मिरची, जेव्हा हे थोडस कुक होईल तेव्हा आपण ह्यामध्ये थोडस पाणी टाकूया, लम्स नको यायला. झाकण लावून आपल्याला 2 ते 3 मिनिटं ह्याला शिजवून द्यायचंय. आता 2 मिनिटं झाली आहे. चांगलं शिजलंय सगळा मसाला. आता आपण ह्यात टाकूया मॅगी मसाला आणि सिक्रेट इंग्रेडियंट. मॅगी मसाला टाकला आहे. आता आपण सिक्रेट इंग्रेडियंट टाकूया. आणि मीठ थोडं कमीच टाका, कारण की या सिक्रेट इंग्रेडियंट मध्ये खूप मीठ असतं. थोडस टाका. तर आता आपण 1.5 कप पर्यंत पाणी टाकूया. थोडस मिक्स करूया. आणि आता 1.5 कप मी यात 1.5 कप पूर्ण पाणी टाकलेलं आहे. आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मॅगी टाकायची आहे. मटर ही शिजले आहेत. ह्यात थोडं पाणी कमी वाटतंय, सो आपण ह्यात अर्धा कप गरम पाणी टाकूया.
आता मी यात अंडी टाकत आहे 2. डायरेक्टली टाकायचंय, त्याचा एग योग दिसला पाहिजे. आणि आता आपण त्याला शिजवण्यासाठी लिड लावूया. अशा प्रकारे आद्याची आवडती रेसिपी तयार झालेली आहे, अंडा मॅगी मसाला. तर तिने ही स्वतःच रेसिपी केलेली आहे. ही रेसिपी आमच्याकडे बुधवार, शुक्रवार आणि रविवारी असते आणि ती डब्यामध्येही घेऊन जाते अगदी आनंदाने. तर या रेसिपीला तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली आहे ते कळवा, कारण ही झटपट होणारी रेसिपी आहे. ही टिफिनसाठी आपण सहज करू शकतो. तर मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.